वेलकम टू पेंढारकर क्लासेस राहता. स्टुडंट, मागील लेक्चरमध्ये आपण ट्रूथ टेबलवर आधारित एक्झाम्पल पाहिले. आता या लेक्चरमध्ये आपण टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिजेन्सीवर आधारित एक्झाम्पल पाहणार आहोत. तर याचा पुढचा या ठिकाणी सम इम्पॉर्टंट डेफिनेशन आपण पाहणार आहे. आत्ता सांगितले त्याप्रमाणे जर सगळ्या एंट्री if all the entries in the last column are T entry, T म्हणजे ट्रू एंट्री जर असेल तर then it is called as a tautology. आणि tautology ही स्मॉल टी ने दाखवली जाते. आपण कॅपिटल टी चा वापर ट्रू साठी करतो, कॅपिटल एफ चा वापर फॉल्स साठी करतो. तर स्मॉल टीचा म्हणून स्मॉल टी आणि कॅपिटल टी असं झालं नाही पाहिजे. कॅपिटल जिथं ट्रूथ टेबल मध्ये सगळे कॅपिटलच शब्द वापरले गेले पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, पहिली डेफिनेशन आपण पाहू. टॉटॉलॉजी स्मॉल टी ने डिनोट केलंय. इफ ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम ऑफ द ट्रूथ टेबल, सगळ्या एंट्री ट्रूथ टेबल मधल्या आर ट्रू, then the statement pattern is known as tautology and it is denoted by small t. ती स्मॉल टी ने दाखवलं जातो, लक्षात घ्या. आणि द नेक्स्ट वन कॉन्ट्रॅडिक्शन किंवा फॉलसी. कॉन्ट्रॅडिक्शन लक्षात घ्या, ज्या ठिकाणी डबल वर्ड वापरलेला आहे. आता डबल वर्ड कुठं वापरला? सुरुवातीला कंजक्शनला एकच शब्द आहे, पण डिसजंक्शनला अल्टरनेटिव्ह सुद्धा शब्द वापरलेला आहे आपण, अल्टरनेटिव्ह. त्यानंतर कंडिशनल ला दुसरा शब्द आहे इम्प्लिकेशन, आणि बाय कंडिशनलला दुसरा शब्द आहे डबल इम्प्लिकेशन. त्यानंतर आता हा चौथं ऍप्लिकेशन आलं, कॉन्ट्रॅडिक्शन और फॉलसी. हे स्मॉल सी ने दाखवलं जातो. वेन ऑल द एंट्री, वरच्या सारखी डेफिनेशन, वेन ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम ऑफ द ट्रूथ टेबल्स आर एफ एंट्री असन, देन द स्टेटमेंट पॅटर्न इज नोन ॲज कॉन्ट्रॅडिक्शन और फॉलसी. इट इज डिनोटेड बाय सी. सी ने दाखवलं जातो. पण समजा द गिवन स्टेटमेंट पॅटर्न हा टॉटॉलॉजी नसन, और नाइदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन, then it is called contingency. Now contingency चा या ठिकाणी लक्षात घ्या. So here what is the definition of contingency? Contingency means the definition when the given statement pattern is neither tautology nor contradiction. It is called contingency. त्याला contingency असं म्हणतो. आता एक शेवटची त्या ठिकाणी डेफिनेशन या ठिकाणी यूज करायची आहे, ती म्हणजे इक्वल किंवा इक्विव्हॅलंट किंवा इक्विव्हॅलन्स स्टेटमेंट म्हणजे काय. आता इक्वल या शब्दावरून तुमच्या लक्षात आला असेल की त्याला लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड असते, त्याला आपण इक्वल असं म्हणतो. मग या ठिकाणी लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड आहे म्हणजे त्याला इक्वल स्टेटमेंट म्हणतो, बरोबर आहे. तर मग जर लेफ्ट हँड साइडच्या एंट्री काय असून त्या एंट्री TFFT वगैरे, ऑल द एंट्रीज इन लेफ्ट हँड साइड and right hand side are equal, then the statement pattern is known as equal statement or equivalent statement. मग equal, equivalence or equivalence.
मग आता या ठिकाणी मी त्याची डेफिनेशन, वेन ऑल द एंट्रीज इन लेफ्ट हँड साइड LHS and RHS right hand side are equal, then the statement pattern is known as equal, equivalence, equivalence. It is denoted by equal ने दाखवलं जातं किंवा or ट्रिपल साइन दाखवलं जातं. बघा 3 रेषा आडव्या त्या ठिकाणी केल्या जातात. लक्षात घ्या, 3 रेषा त्या ठिकाणी आडव्या विचारात दिल्या जातात. त्याला आपण काय म्हणतो, इक्वल स्टेटमेंट साठी यूज करतात. आता एक्झामिन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी और कॉन्ट्रडिक्शन और कंटिन्युएन्सी. त्या तिघांपैकी काय आहे ते सांगा. आता आपण ट्रूथ टेबल पाहिले, तसेच ट्रूथ टेबल इथं पण तयार करायचे, परंतु त्याला विचारल्याप्रमाणे आपल्याला आन्सर द्यावा लागेल. तर पहिलं ट्रूथ टेबल त्या ठिकाणी विचारात घ्या. नाउ लेट कन्सिडर दिस P and Q implies Q or P. आता हे स्टेटमेंट विचारात घेतलं तर त्यासाठी आपल्याला हा चार्ट P आणि Q स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये. कधी कधी R पण येतो बरं, लक्षात घ्या. आणि जर R आलं तर मात्र तुम्हाला त्या R बद्दल एंट्री कशी घ्यायची ते मी पुढच्या याच्यामध्ये सांगतो. मग PQ याचं TT, TF, FT, FF. मग आता आपल्याला एंट्री कव्हर करताना या ठिकाणी P अँड Q, P सरळ पाहिजे ना. हा, मी सांगितलं कसं असो पण ते सरळ पाहिजे. मग P अँड Q. आता हे दुसरं पहिलं ब्रॅकेट तयार झाला, मग दुसरा ब्रॅकेट तयार करताना Q पाहिजे. मग Q आपल्याकडे आहे, पण P साठी रिवर्स जायला लागेल. नाही, रिवर्स नाही, पुढे घ्यायचं. P परत P मांडा आणि मग P और Q हे लांब किती का असणार काही फरक नाही पडत, फक्त रिव्हर्स नको. रिव्हर्स मध्ये काय होतं, शक्यतो चूक होती तिथे, नाही का. म्हणून Q और P आणि ह्या दोघांचं काय करायचं, इम्प्लाय करायचं. दोघांचं इम्प्लाय करायचं. म्हणून P अँड Q implies Q or P. मग आता एक एक आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. तर नाव लेट अस कन्सिडर 1 by 1. आता एक एक विचारात घेऊ आपण या ठिकाणी. नाव P अँड Q, P आणि Q. अँड मध्ये काय असतं, TT ला T, TT ला T, बाकीचे सगळे फॉल्स. हे फॉल्स, हे फॉल्स, हे पण फॉल्स. नाही या ठिकाणी फॉल्स. मग P आहे तसं, P आहे तसं म्हणजे T, F आणि F अशा प्रकारे T आहे तसं घेतला. आता ह्यात Q और P, Q आणि P चा ऑर, Q आणि P चा ऑर. मग Q और P ऑर मध्ये काय असतं, FF ला F. इथे FF आहे का नाही, इथे FF नाही, इथे FF नाही. हा शेवटी FF आहे बघा, शेवटी F आणि हा F. हा F राहील, बाकीचे सगळे त्या ठिकाणी ट्रू येतील. बाकीचे सगळे ट्रू येतील. या दोघांचं इम्प्लाय करायचं. इम्प्लाय कधी, TF ला F असतो. हा TF आहे का बघा, त्या ठिकाणी TF नाही, एकाही ठिकाणी TF नाही. म्हणून हे येणार काय आलं त्या ठिकाणी, देअरफॉर दिस इज अ ट्रू, ट्रू, ट्रू आणि ट्रू. सगळे रिझल्ट आपले ट्रू आले. इफ ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम्स आर ट्रू एंट्री, देन इट इज अ टॉटॉलॉजी. आता बरेच मुलं काय करतात, हा टेबल करतात आणि दुसरा प्रश्न अटेम्प्ट करतात. तर तुम्हाला 2च मार्क दिले जाईल बघा. प्रश्नाला 3 मार्क आहे, पण एवढं जर लिहिलं ना तुम्हाला 2च मार्क देतील, कारण तुम्ही त्याचं आन्सर दिलेलं नाही. काय ते टॉटॉलॉजी तुम्ही दाखवून दिलं, ऑल एंट्री ट्रू आल्या, पण तुम्ही खाली सांगितलं नाही ना, मग त्यांनी कसं काय समजायचं.
तर एक्झामिनरने कसं काय समजायचं की तुला माहिती आहे बा ही टॉटॉलॉजी. मग आपल्याला त्या ठिकाणी हे सांगणं गरजेचं आहे. सिन्स ऑल द एंट्रीज, मग आपण इथं असं सांगणं गरजेचं आहे. सिन्स ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम ऑफ द ट्रूथ टेबल्स आर ट्रू, सगळ्या एंट्री ट्रू आहे. देअरफॉर म्हणून दिलेलं स्टेटमेंट पी अँड क्यू इम्प्लाईज क्यू ऑर पी, हे दिलेलं स्टेटमेंट नाही का, हे दिलेलं स्टेटमेंट इज अ टॉटॉलॉजी. असं हे दोन वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी लिहावेच लागतील. जर कमीत कमी मिनिमम हे तरी लिहिणं आवश्यक आहे, इज अ टॉटॉलॉजी. पण हे जे हुशार विद्यार्थी असतात ज्यांना 80 पैकी 80 मार्क मिळवायचे मॅथला, त्यांनी हे सुद्धा लिहिणं फार गरजेचं आहे. कारण की त्यांनी जर हे वाक्य नाही लिहिलं तर त्यांचा 1 मार्क कुठेतरी कमी केला जातो आणि तो अशा ठिकाणी कमी केला जातो आणि त्याच्या लक्षात येत नाही. मग तो म्हणतो 1 मार्क गेला, मग टाका रिचेकला, नाही का. ते रिचेक करून काही फायदा होत नाही, लक्षात येत. आता हे वाक्य या ठिकाणी पी अँड क्यू, त्याचं पण टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन और कंटिजेन्सी चेक करायचं, तर नाही का. मग आता हे चेक करताना पी अँड क्यू और अँड निगेटिव्ह पी और निगेटिव्ह क्यू असं करायचं. मग आता इथं पहिल्यांदा कसं येईल, या ठिकाणी पहिला ब्रॅकेट पी अँड क्यू, मागं पाहायचं नाही, सरळ पुढं पी अँड क्यू, पी अँड क्यू, निगेटिव्ह पी घ्या, निगेटिव्ह क्यू घ्या, या दोघांचा ऑर करा, निगेटिव्ह पी और निगेटिव्ह क्यू, या दोघांचं ऑर, आणि ह्या दोन्ही यांचं अँड घ्यायचं, या दोन्ही यांचं अँड घ्यायचं नाही. म्हणून पी अँड क्यू अँड निगेटिव्ह पी और निगेटिव्ह क्यू, निगेटिव्ह पी और निगेटिव्ह क्यू. अँड घेताना आता अँड म्हटल्यानंतर टीटीला टी असतो, टीटीला टी असतो, मग बाकीचे सगळे फॉल्स. हिअर इज अ फॉल्स, फॉल्स, फॉल्स. निगेटिव्ह पी, पीचा निगेटिव्ह फॉल्स, हा येतो फॉल्स, हा येतो ट्रू, हा येतो ट्रू. या निगेटिव्ह क्यू, क्यूचा निगेटिव्ह, याचे येतो फॉल्स, ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू, ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू. या दोघांचं आर घ्यायचं. आर हा एफ एफ ला एफ असतो, इथे एफ एफ आहे, एफ एफ ला एफ, बाकीचे सगळे ट्रू, कारण हा फक्त एफ एफ आहे. या दोघांचा एफ येईल आणि बाकीचे सगळे ट्रू. आता या दोघांचं अँड घ्यायचं, याचं आणि याचं, ह्याचं आणि याचं अँड घ्यायचं. अँड मध्ये टी ला टी असतं, मग टी आहे का बघा, टी नाही, टी 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 कुठेच नाही. मग याला काय येईल, हे सगळं फॉल्स येईल, हे पण फॉल्स येईल, हे पण फॉल्स येईल, हे पण फॉल्स येईल, कारण इथं टी टी नाहीच. याचं आणि याचं पाहायचं, 3rd आणि 6th कॉलम पाहायचा, तर मग तो पुढेच त्या ठिकाणी टी टी नाहीये, म्हणून ऑल एंट्रीज आर फॉल्स एंट्री. देअरफॉर इट इज अ कॉन्ट्रडिक्शन, इट इज अ कॉन्ट्रडिक्शन. आता या ठिकाणी बघा, याला आपल्याला सांगणं आवश्यक, इथं ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम ऑफ द ट्रूथ टेबल्स आर, या ठिकाणी इथं काही फॉल्स, आर फॉल्स, आर फॉल्स. सिन्स म्हणायचं इथं, सिन्स. देअरफॉर, मग इथं काय येईल, देअरफॉर, हे पुढचं वाक्य येईल या ठिकाणी. आता इथं मी देअरफॉर मांडायला नव्हतं पाहिजे, तर नाव देअरफॉर, इथं देअरफॉर पी अँड क्यू अँड निगेटिव्ह पी और निगेटिव्ह क्यू इज अ कॉन्ट्रडिक्शन. ही कॉन्ट्रडिक्शन आहे, इट इज अ कॉन्ट्रडिक्शन. नाही, सगळ्या एंट्री फॉल्स आहे म्हणून त्याला कॉन्ट्रडिक्शन असं म्हणतात. आता याच्यानंतर
नाव लेट अस कन्सिडर द स्टेटमेंट. आता हे स्टेटमेंट बघा, या ठिकाणी पी क्यू आर. आता पी क्यू आरचं वापर आहे. मग हे कॉन्ट्रडिक्शन आहे का टॉटॉलॉजी आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं. पण आता हे घेत असताना आता मागचं ठीक आहे, टी 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 एफ एफ टी एफ एफ, पण याच्यामध्ये कसं घ्यायचं तर पहा या ठिकाणी. आता या ठिकाणी आपण जे कव्हर करणार आहे ते पहिल्यांदा सगळे पी लिहायचे. पी पहिल्यांदा टी 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 4 वेळा टी 4 वेळा एफ उभं लिहायचं. हे लिहिताना उभं लिहायचं, आडवं लिहून जमणार नाही. 4 वेळा टी 4 वेळा एफ. परत क्यू लिहिताना 2 वेळा टी 2 वेळा एफ, 2 वेळा टी 2 वेळा एफ, आणि हा टी एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ अशा प्रकारे टी एफ टी एफ टी एफ सगळे याप्रमाणे आपण घेतो. आता हे पी क्यू आर साठी अशी मांडणी. एकूण 8 सॅम्पल असतात. 2च जण जर असतील पी आणि क्यू तर 4 सॅम्पल असतात. 3 जणांसाठी 8 सॅम्पल असतात. 3 जणांसाठी 8 सॅम्पल असतात. मग आता पी क्यू, आता इथं पहिला ब्रॅकेट तयार करायचा. पी आहे, क्यूचा निगेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला, निगेटिव्ह ऑफ क्यू, या दोघांचं ऑर. मग इथं कसं आहे, पी ऑर निगेटिव्ह क्यू. परत आर आहे आपल्याकडे, इथं पी घ्यायचा. परत मग आर अँड पी, म्हणजे हे दोन्ही पण तयार झाले. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट, या दोघांचं काय करायचं, इम्प्लाय करायचं. म्हणून पी ऑर निगेटिव्ह क्यू इम्प्लाय इज आर अँड पी, आर अँड पी. आता एक एक टेबल आपण कव्हर करत चालू. मग क्यूचा निगेटिव्ह टी टी एफ 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 टी टी एफ एफ, याचं उलट घ्यायचं. एफ 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 टी टी एफ एफ टी टी, म्हणजे उलट आलं पीच्या क्यूच्या. मग आता पी हा पहिला आणि याचं काय करायचं, ऑर करायचं. ऑर मध्ये काय केलं आपण, एफ एफ ला एफ असतं. इथे एफ एफ आहे का नाही, एफ एफ नाही, एफ एफ नाही, एफ एफ नाही, एफ एफ ह्या ठिकाणी आहे बघा. या ठिकाणी एफ 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 ला एफ असतो. परत हा एफ एफ आहे, इथं एफ असतो. हा एफ एफ नाहीये, एफ एफ नाही. मग बाकी सगळे ट्रू. हे दोनच ठिकाणी एफ एफ आहे, हा आणि हा. लक्षात घ्या, कोणता पण घेऊ नका. पी आणि निगेटिव्ह क्यू घ्यायचा आहे. म्हणून बाकीचे सगळे ट्रू मांडायचे. ट्रू 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 ट्रू, here is a true आणि here is a true. टी आहे तसा. टी म्हणजे टी 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 4 वेळा टी टी, इथं टी, इथे टी, इथे टी, आणि 4 वेळा एफ 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 आणि एफ. आर आणि पी च अँड घ्यायचं. अँड टी टी ला टी असतं. हा आर आणि हा पी, टी टी आहे, टी 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 ला टी. मग टी टी कुठे आहे, इथे पण टी टी आहे, टी टी ला टी. मग बाकीच्या ठिकाणी टी टी आहे का, नाही, टी टी नाही. मग बाकीचे सगळे फॉल्स घ्यायचे. हा फॉल्स, हा फॉल्स, हा फॉल्स, हा पण फॉल्स येईल त्या ठिकाणी, हा पण फॉल्स येईल, हा पण फॉल्स येईल. आणि ह्यांचं इम्प्लाय करायचं. आता इम्प्लाय करीत असताना इम्प्लाय मध्ये पाहिलं आपण टी एफ ला एफ असतो. टी एफ, आता टी एफ पुढे टी आणि इथे एफ, टी एफ ला एफ येईल. परत टी एफ ह्या ठिकाणी टी आणि एफ बघा, आहे टी आणि हा एफ. मग टी एफ ला एफ असतो. टी एफ आहे का पाहून घ्या. दुसरीकडे इथे पण आहे, टी एफ ला एफ आहे, इथे पण टी आणि एफ आहे, म्हणून टी एफ ला एफ आहे. मग बाकीचे सगळे ट्रू, ऑल इज ट्रू. फक्त तेवढे एफ येतात. मग आता हा जो आलेला रिझल्ट आहे हा मिक्स रिझल्ट आला.
मग ऑल द एंट्रीज इन लास्ट कॉलम्स आर टी ऑर एफ असं म्हटलं तरी चालेल, किंवा इट इज नाईदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन. नाही, टॉटॉलॉजी पण नाही, कॉन्ट्रडिक्शन पण नाही, देअरफॉर इट इज अ कंटिजेन्सी. मग इथं कसं येईल, सिन्स ऑल द एंट्रीज इन द, मग याचं इन सिन्स, इथं आपण काय लिहायचं, सिन्स असेल, सिन्स all the entries in the last column of the truth table are neither true nor false. सगळे ट्रू पण नाही, सगळे फॉल्स पण नाही. therefore म्हणून therefore the given statement P or negative Q imply R and P is a contingency. हे कंटिजेन्सी आहे. आता याचप्रमाणे आपल्याला त्याचं इक्विव्हॅलंट स्टेटमेंट सुद्धा विचारात घ्यायचंय. मग आता या ठिकाणी बघा, युझिंग द ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. इक्विव्हॅलन्स आहे का पाहिजे. मग आता पहिलंच या ठिकाणी P अँड निगेटिव्ह P अँड Q इक्विव्हॅलंट टू निगेटिव्ह P और Q अँड निगेटिव्ह P. मग यासाठी टेबल असाच करायचा आहे. फक्त या टेबलमध्ये तुम्हाला एकच एक्स्ट्रा ऍप्लिकेशन दिसेल, नाही का, ते म्हणजे मी या ठिकाणी काहीतरी नंबरिंग केलेलं दिसतं बघा, 1 2 3 4 5 6 7 8. ते कशासाठी केलं हे तुमच्या लक्षात येईल. नाही का, आता P, आता पहिल्यांदा लेफ्ट हँड साइड घ्या, लेफ्ट हँड साइड निगेटिव्ह P आणि Q, परत रिवर्स पाहण्यापेक्षा पुढे बघा Q, आणि ह्या दोघांचं अँड घ्यायचं, निगेटिव्ह P अँड Q, म्हणजे लेफ्ट हँड साइड तुमची तयार झाली, लेफ्ट हँड साइड. मग आपल्याला इथं सांगता येईल लेफ्ट हँड साइड असं म्हणण्यापेक्षा काय, द एंट्रीज इन द 5th कॉलम अँड 8th कॉलम. 8th कॉलम काय आहे, राईट हँड साइड, आर इक्वल. त्यासाठी मी 1 2 3 4 सांगितलं. एक एक्स्ट्रा, बाकीचं काही नाही, त्याला एक एक्स्ट्रा कॉलम रो वाढून घ्यायचं, 1 2 3 त्याला नंबर द्यायचा. नाही इथं जम ध्यानात आलं तुमच्या, तर वरती लिहिलं तरी चालतं, 1 2 3 4 5 6 7 8 तरी चालतं. आता ही झाली लेफ्ट हँड साइड. आता राईट हँड साइड झाली P और Q. P और Q या दोघांचं और, P और Q निगेटिव्ह P परत राईट करा, मागं नका जाऊ, निगेटिव्ह P आणि या दोघांचं अँड करायचं, या दोघांचं अँड करायचं, म्हणून P और Q अँड अँड निगेटिव्ह P, निगेटिव्ह P. मग आता हे निगेटिव्ह P कव्हर करताना आपल्याला इथं निगेटिव्ह P करायचा, P चा उलट. मग P चा उलट काय, ट्रूचा फॉल्स, ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू, फॉल्सचा ट्रू. हे याचं टी टी एफ एफ चं एफ एफ टी टी झालं. क्यू आहे तसा टी एफ टी एफ, टी एफ टी एफ. या दोघांचं अँड करायचं, अँड अँड करताना काय होतं की टी ला टी असतं, टी ला टी असतं, म्हणजे इथं टी, बाकीचे सगळे फॉल्स येतील. जे टी आहे तिथं फक्त टी करून घ्यायचं, उरलेले फॉल्स त्याच्या उलट वागायचं. या दोघांचं ऑर करायचं, ऑर एफ एफ ला एफ असतं, ऑर इथं एफ एफ आहे, या ठिकाणी फक्त एफ येईल, ऑर इथं एफ येईल, बाकीचे सगळे ट्रू येतील. लक्षात घ्या, बाकीचे सगळे ट्रू येतील. निगेटिव्ह पी, हा निगेटिव्ह पी, एफ एफ टी टी, एफ एफ टी टी. हे असं लांब किती का असा ना, फक्त रिव्हर्स नको, मागे नको घ्यायला, जाताना पुढे जा, नाही का. मग ह्या दोघांचं अँड घ्यायचं, दोघांचं अँड. अँड मध्ये काय आहे, टी टी ला टी असते, टी 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 ला टी असतो, बाकीचं कुठं टी टी आहे का, नाही. तर मग हे बाकीचे फॉल्स, दिस इज फॉल्स, दिस वन फॉल्स, दिस इज ऑल्सो फॉल्स, म्हणजे एकच ट्रू आला. मग आता बरेच मुलं काय करतात परीक्षेमध्ये, या ठिकाणी याला असा इथं ब्रॅकेट सुद्धा करून टाकतात, असं असं दाखवूया, नाही का.
दिस इज LHS. LHS आहे म्हणून याप्रमाणे दाखवलं जातं हा या ठिकाणी. आता या रिझल्ट बघा, या ठिकाणी LHS आणि RHS आहे नाही का, LHS आणि RHS आहे. मग आपल्याला लँग्वेज मध्ये सांगताना ती सांगायची आहे, म्हणून LHS आणि RHS या ठिकाणी इथं कव्हर करताना तुम्ही दोन्हीकडे जर पाहिलं तर FTF म्हणजे एंट्री सारखी आली, म्हणजे 5व्यातली आणि 8व्यातली एंट्री सारखी आहे. म्हणून आपल्याला इथं सांगायचं काय येतं, ऑल द एंट्री, इथं फक्त सांगा सिन्स all the entries in 5th and 8th columns are equal. 5व्या आणि 8व्या मधल्या एंट्री सारख्या आहे. therefore म्हणून मग त्या ठिकाणी therefore इथं कसं आहे, therefore negative P and Q is equivalent to P or negative Q. या ठिकाणी असं वाक्य येईल. परंतु लक्षात घ्या की काही काही मुलं फक्त टेबल काढते आणि सोडून देतात, मग त्याला मार्क, त्याचा 1 मार्क कमी केला जातो. तुम्हाला हे 2 स्टेटमेंट मांडणं अत्यावश्यक आहे, त्याशिवाय तुम्हाला मार्क दिला जात नाही. 1 मार्क इथे असतो, 1 मार्क इथं देतात, 1 मार्क इथं आहे आणि 1 मार्क या लास्ट स्टेटमेंटला आहे. असे एकंदरीत एकूण 3 मार्क विचारात घेतले जातात. यातली एक जरी स्टेप चुकेल असेल तरी पण तुम्हाला तो मार्क कमी केला जातो. नाही, सिक्वेंटली. जर तुमची ही पहिली स्टेप चुकलेली असेल तर मग मात्र तुम्हाला 0 मार्क दिला जातो. कारण पहिली मार्क स्टेप चुकली आणि तुमच्या दुसऱ्या बरोबर आल्या, असं नसतं मॅथमध्ये. मॅथमध्ये पहिली स्टेप चुकली म्हणजे दुसऱ्या चुका. या ठिकाणी तुम्हाला मिळेल 1-2 मार्क देतील, परंतु काय होतं की ते इक्वल येत नाही आणि तुम्हाला कोणत्याही ठिकाणी मार्क देणं पॉसिबल नाही. लक्षात. म्हणूनच बरेच मुलं मॅथमध्ये काय होतं, उलटा पालट होतं. मला 80 मार्क पडणारे असं म्हणतात, परंतु मार्क परीक्षा झाली, निकाल लागला का त्या ठिकाणी त्याला येतात 50 मार्क. मग त्याला समजत नाही का बरं मार्क कमी झाले. मग कर्री चेक वगैरे हे 12 भानगडी करतो तो, नाही का, ते काही शक्य नाही. नाही का, इन मॅथ हे पॉसिबल आहे. इट इज पॉसिबल इन मॅथ. अशा रीतीने टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन, कंटिजन्सी आणि इक्विव्हॅलंट स्टेटमेंट यावर आधारित एक्झाम्पल जर तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपल्या समस्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.